मागच्या 4 दिवसांपासून तापमानाचा पारा वेगानं चढत चाललाय। दररोज 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात वाढ होतीये। आज गोंदिया जिल्ह्याचं तापमान 38 सेल्सिअस नोंदवण्यात आलं। त्यामुळे दिवसभर तीव्र ऊन, उकाडा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झालेत। तसं असलं तरी सुद्धा विदर्भातील इतर राज्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्हा हा थोडा थंड आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती तापमान आहे। पण एप्रिलच्या सुरुवातीलाच ह्या तापमानामध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊन उन्हाचे चटके गोंदियावासांना सोसावे लागू शकतात। त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागरिकांनी उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी शक्य असल्यास उन्हात काम करणं टाळावं, शीतपेयांचा वापर करावा, थंड पाणी प्यावं आणि उन्हापासून आपलं संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। भारतीय हवामान खात्याने ज्या वेळोवेळी जे अपडेट्स देत आहेत, सूचना देत आहेत, त्याप्रमाणे येत्या काही काळात निश्चितच तापमान वाढण्याची शक्यता आहे। परंतु आज रोजीचे जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्याचा तापमान हा 37.8 म्हणजे जवळपास 38 डिग्री सेल्सिअस आहे आणि इतर जिल्ह्यांची जर तुलना केली तर आपला जिल्ह्याचं तापमान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार कमी आहे। परंतु पुढील येत्या काळात हा तापमान वाढणार आहे। सर किती जाणवेल संभावना आहे? जसं जसं आता उन्हाळा येत जाईल, आपण जेव्हा एप्रिल महिन्यात प्रवेश करू, निश्चितच 40+ त्यामध्ये तापमान आपल्याला पाहायला मिळेल। नागरिकांना हेच आव्हान राहणार आहे की जसं जसं तापमान वाढत आहे तसं तसं त्यांनी त्यांची कामे उन्हात जाऊन न करता वेळेच्या आत करून घ्यावे आणि जसं जसं तापमान वाढेल आणि ऊन वाढेल, तापमान वाढेल, त्या अनुषंगाने नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे, उन्हात काम करणं टाळावा, जास्तीत जास्त पाणी प्यावा, जास्तीत जास्त शीत पदार्थांचा त्यांनी सेवन करावं।